पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। गोपाळराव, मुळात हे पत्र कोल्हापूरहूनच आलंय, याला आधार काय? पण शास्त्री बुवा, पत्र कुठून आलंय यापेक्षा त्यात जे लिहिलंय ते जास्त महत्वाचं आहे असं मला वाटतं. नाही नाही आपटे, या विषयाची सखोल पडताळणी न करता निष्कर्षापर्यंत पोहोचणं हे जरा घाईचं ठरेल. पण बळवंतराव, या पत्रात लिहिलंय ते गंभीर आहे आणि जर का ते खरं असेल तर वेळ दवडणं घातक ठरेल. नाही नाही आपटे, हे प्रकरण वाटतं तितकं सोपं नाही आहे. त्यामुळे काहीही छापायच्या अगोदर आपण खातरजमा करायला हवी. पण कशी? आपण कोल्हापूरमध्ये पगारावर एखादा माणूस नेमला तर? छे छे, त्यापेक्षा मला असं वाटतं की ही जबाबदारी आपण कुठल्या तरी विश्वासू माणसावर सोपवायला हवी. आपल्यापैकीच कोणीतरी ही जबाबदारी अंगावर घेतली तर जास्त सोयीचं होईल. काय वाटतं बळवंतराव? बुवा, मग इथली आपली वृत्तपत्राची कामे खोळंबतील. आपल्यापैकी कोणी जर कोल्हापुरास गेले तर इथली कामे होणार कशी? पण मग करायचं काय? आपटे, माझ्या मनात एक वेगळीच शंका येते. पुन्हा जिमखान्यात डॅनियल तुम्हाला भेटल्याचा प्रसंग तुम्हीच सांगितलात, त्यावरून या पत्राच्या प्रकरणात त्याचाच हात नसेल कशावरून? आणि तसंही आपण संस्थानी कारभारात दखल देऊ लागलोय म्हटल्यानंतर तो पिसाळलेला असणारच. नाही नाही मंडळी, मला वाटतंय आपण अति विचार करतोय. नाही 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 आपटे, या बाजूने आपण विचार केलाच नव्हता. आधी आपण आपल्या शंकांचं निरसन करू, मग योग्य ती भूमिका घेऊ. मग अशी तुम्ही माहितीच्या स्रोतांबद्दल काय सांगत होता? बळवंतराव, मी हेच सांगत होतो की एखादी बातमी सर्व बाजूनी तपासून छापायची तर माहितीचे स्रोत तसे हवे. आणि दुर्दैवानं नेमकी याच गोष्टीची कमतरता आहे आपल्याकडे. म्हणजे गंमत बघा ना, एखादी बातमी जेव्हा खरी का खोटी असा प्रश्न आपल्याला पडतो तेव्हा खरं तर ती बातमी खोटी नाहीये ना हेच तपासून पाहत असतो आपण. आणि एकदा का ते सिद्ध झाले की मग उरते ती फक्त सत्यता. आणि दुसऱ्या बाजूने विचार करायचा झाला तर जेव्हा हा असा प्रश्न आपल्याला पडतो तेव्हा ती बातमी खरी आहे याची शक्यताही निम्म्याहून अधिक असते, म्हणजे सुरुवातीला तरी. हो, पण ठोस पुराव्यांखेरीज आपण कुठलीही भूमिका घेऊ शकत नाही. आणि सकाळच्या पत्रातच म्हणत असाल तर इतक्या लवकर खातरजमा न करता आपण अशी जाहीर भूमिका घेणं योग्यही नाही. हे तर मान्यच आहे मला. कधी कधी खूप खूप चीड येते गोपाळराव. हे सगळे संस्थानिक जर वेळेत जागे होऊन एकत्र आले असते तर 1857 सालीच ब्रिटिशांना हा देश सोडावा लागला असता. परंतु आळस आणि फितुरी या दोन गोष्टींनी आपल्याला इतकं पोखरून काढलंय की साता समुद्रा पलीकडून व्यापाराचं निमित्त काढून आलेले हे मुठभर लोक आता आपल्यावर राज्य करू लागले. बळवंतराव, तुमचा त्रागा मी समजू शकतो, पण हा काळ मोठा कठीण. कारण आता जी पावलं टाकू ती अगदी विचारपूर्वक टाकायला हवीत आपल्याला. कारण ब्रिटिश आले तो काळ आणि आत्ताचा काळ यात फार मोठा फरक आहे. आणि आपल्याला हे लक्षात घ्यायला हवं की येणारा काळ विज्ञानाची कास धरून पुढे सरकणारा असेल. त्यामुळे फक्त हत्यारं वापरून त्यांच्याशी लढता येणार नाही. आणि दुर्दैवानं वैज्ञानिक दृष्टिकोनाचा अभाव ही आपल्या जनतेची सर्वात कमकुवत बाजू आहे. अगदीच असं म्हणून चालायचं नाही गोपाळराव. कालानुरूप बदल होत गेलेतच की. नाही, हे जरी सत्य असले तरी वैज्ञानिक शिक्षण ही फार मोठी दुबळी बाजू आहे आपली. तेव्हा याच ब्रिटिशांनी आणलेल्या आधुनिक शिक्षणाला राष्ट्रीय भावनेची जोड देऊन त्यांना पराभूत करायला हवं. सहसर. अगं बाई, हे काय? सहसर 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 सहस्त्र बुद्धे. अगं बाई, तुम्ही कधी आलात? तुम्ही कधी येऊन बसलात? मला या जोडाक्षरावर तुझी भंबेरी उडाली होती ना तेव्हा. थांबा, मी
जे वाचताय ते पूर्ण करा आणि मग उठा. नाही ते काय मी नंतर करेन. तुम्ही आधी हातपाय धुवून घ्या, मी पटकन. यशोदा, बस म्हटलं ना. बस. यशोदा, तुला सांगतो, हे जे तू लिहायला वाचायला शिकतेस ना, अगदी उत्तम आहे. आता यात खंड पाडू नकोस, कारण येणाऱ्या काळामध्ये शिक्षित व्यक्ती हीच खऱ्या अर्थाने सैनिक असणार आहे. अगं, आत्ताच बळवंतराव आणि मी म्हणत होतो, स्वातंत्र्याचा खरा मार्ग शिक्षण आहे. आणि मुळात आपल्याला फक्त या ब्रिटिशांकडून स्वातंत्र्य नको. अनुचित रूढी परंपरा, समाजातील भेदभाव, अज्ञान यापासून स्वातंत्र्य हवंय. अगं, ज्योतिराव म्हणतात ते अगदी खरं आहे. स्त्रिया ही आमची 50% लोकसंख्या आहे. त्यामुळे ती जर अशिक्षित राहिली तर आमचंच संख्याबळ कमी होणार आहे. जेव्हा घरोघरी असे ज्योतिराव आणि सावित्रीबाई निर्माण होतील ना, तेव्हा खऱ्या अर्थाने आपला देश सुधारायला सुरुवात होईल. आणि मी तुला याआधीही सांगितलंय, तुझे हात चुलीनं काळे होण्यापेक्षा शाईनं काळे झाले तर मला अधिक आवडेल. काय? हो. वाचा. आलोच. अरे असं काय करतोय सोमनाथ? हा काय उपाय झाला का? कसला उपाय शोधणं चालू आहे? दादा, सोमनाथ तुम्हालाच भेटायला आलेला. त्याला काही महत्वाचं बोलायचंय. महत्वाचं कुणाला बोलायचंय? त्याला. तू त्याची वकिली करू नकोस. मागे ये पाहू. बोला सोमनाथ, काय महत्वाचं काम? टिळक सर, यापुढे मला शिकता येणार नाही. शाळा सोडायचं म्हणतोय मी. काय बरं, शाळा सोडणे इतकी काय मोठी समस्या आली? नाही गुरुजी, म्हणजे कारण असं आहे म्हणून असा निर्णय घ्यावा लागला. नाही म्हणजे पैशाची चणचण आहे म्हणून. इतकंच ना? शिक्षणासाठी पैशाची काय आवश्यकता आहे? एक असे कर, फी मध्ये सवलत घे आणि शिक्षण चालू ठेव. तू आता प्री मॅट्रिकला ना? पण सर, मी तसंही अर्धनादारीवरच शिकतोय. तो प्रश्न नाहीच आहे. पण नुसतीच फी नाही, शाळा म्हटलं की इतर खर्चही आलाच. आणि शाळा सोडली का हा खर्च वाचेल. 4 पैसे गाठीशी येतील. काहीतरी काम धंदा करीन म्हणतो. घरी माझ्याहून मोठ्या 4 बहिणी आहेत. उद्या त्यांची लग्न करायची झालं तर माझ्या वडिलांवर. सोम्या, इथं तोंड काळ करत बसलास बाहेर. मी मी गाव शोधतोय. गाव शोधतोय. हे विद्या मंदिर आहे, गावाचा पार नव्हे. त्यामुळे हा गोंगाट बंद. समजले? बोला आता, कोण तुम्ही? काय काम आहे? टिळक सर, ते बाबा आहेत माझे. टिळक सर? सर, अहो उठा बुवा, काय करताय? अहो आज मला देवाचं दर्शन झालं. असं म्हणू नका. काय झालं मला सांगा. मास्तर, अहो तुमचे लय उपकार आहेत आमच्यावर. असे म्हणू नका. ह्या पोराला बुक शिकण्याची आवड लागली. आणि तसं माझं पोरग लय हुशार आहे बरं सर. मी काय अडाणी माणूस आहे हो, पण माझं पोरग शिकणार, तुमच्या सारखंच मोठं होणार. म्हणजे तुमच्या याच्या शिक्षणाला विरोध नाहीये? नाही वा, मी कशाला विरोध करतोय? अहो सकाळपासून याच्या डोक्यात भूत शिरलंय. तेच आता मारून बाहेर काढतोय. अहो सकाळ धरणं पार पेठेमधून 10 वेळेस फिरून आणलं मला यानं. सर, आता तुम्हीच 4 शब्द सांगा याला. अहो गरिबी आम्हाला 5वीला पुजली, पण कुठेतरी थांबायला नको. आणि गरिबी म्हणून कोणी शाळा सोडते होय? आणि मला म्हणतोय कसा, बा मी शाळा सोडतो आणि तुझ्या संकट कामाला येतो. तेवढे 4 पैसे जास्तीचे गावतील. पण सर, अहो गरिबीशी लढायला याचा बाप खम काय की. मी सांगतोय त्याला, अरे लेका शाळा शिक, पण तो तर अडूनच बसलाय. माझं काही बी ऐक ना बघा. काय रे, काय सांगतायत वडील? खरंय का ते? शिक्षण सोडणं हा यावरचा उपाय नव्हे. आजपासून तुझे शिक्षण पूर्ण नादारीवर सुरू. आणि यापुढे जर असे विचार मनात आणलेस तर तुझे वडील तुझ्या पाठी धावणार नाहीत, मी धावेन. तो देखील सोटा घेऊन. काय समजलास? हो सर. बुवा, तुमची आर्थिक परिस्थिती तुमच्या मुलाच्या शिक्षणाच्या आड येणार नाही. मी येऊ देणार नाही. समजले? शब्द आहे माझा.
निश्चिंत राहा. दीनानाथ, सोमनाथला कारकुनाकडे घेऊन जा आणि पुढचं काय ते बघा. हो दादा. या यशवंत हो. येतो सर. येतो सर. या. नमस्कार, मी आत येऊ शकतो का? नमस्कार, या. आपण? मी नाना भिडे, राधाबाई साहेब महाराज म्हणजे कोल्हापूरच्या महाराजांच्या मातोश्री, त्यांचा मी वकील. बर, या या बसा. घ्या पाणी घ्या नाना. नाही नको, मी योग्य जागी आलोय हे मला माहित होतच. पण आता त्या विद्यार्थ्याच्या बाबतीत आपण जो निर्णय घेतलात ते पाहून खात्रीच पटली. माझ्याकडे काय काम काढलं? त्याचं असं आहे, राधाबाई साहेब महाराजांना आपली भेट घेण्याची इच्छा आहे. मामला तसा नाजूक आहे, त्या संबंधीचा निरोप घेऊनच मी इथे आलोय. परंतु कोल्हापूरकर महाराजांच्या मातोश्रींचं, राधाबाई साहेबांचं माझ्याकडे काय काम? आणि हा निरोप आपण माझ्याकडे घेऊन यायचं काय कारण? कसं आहे, कोल्हापूरकर महाराजांचं आपल्या कानावर आलं असेलच. केसरी आणि केसरीकर नेहमी सत्याची बाजू मांडतात, याचं राधाबाई साहेब महाराजांना कोण कौतुक. नाना, वृत्तपत्रांची हीच तर भूमिका असायला हवी. सत्याची बाजू लावून धरणं. मग यात कितीही जणांची नाराजी पदरी पडली तरी बेहत्तर, परंतु सत्यवचन छापले गेले पाहिजे. त्यात कौतुक असण्यासारखे काय? खरंय, सगळ्या वृत्तपत्रांचं हे कर्तव्यच आहे. पण हे कर्तव्य बजावणारे सगळेच केसरी सारखे निस्पृह नसतात. राधाबाई साहेबांच्या आतल्या आईचा आक्रोश मांडण्यासाठी बाईसाहेबांना केसरीशिवाय दुसरं काही दिसलंच नाही. यात काय ते समजा. तरी तुमचे म्हणणे मला समजले नाही. माझं म्हणणं एवढंच आहे, एका आईची कैफियत आपण ऐकून घ्यावी. आपण भेटू, बोलू, नंतर काय हवा तो निर्णय आपण घ्यावा. ठीक आहे, भेटण्यासाठी तयार आहोत आम्ही. नमस्कार. ताई, ताई, यांनी सांगितलंय अगदी नेम धरल्यासारखी अक्षरं गिरवायची रोज, आणि एखादा दिवस जरी हुकला ना तर हे पंतोजी होणार. ताई, काय कुठे लक्ष? काय म्हणाला? ताई, आता झालं ना. आता आता दुसऱ्या कशात तरी मन रमवायला नको का? मन रमवण्याचा प्रयत्न करतेच आहे. हे पहा, शिवणाचं काढलंय ना. हे काय, हे तर नेहमीच आहे. माझा पाठ बघा किती पुढे गेला. तुम्ही नाही ना केलात सराव. आता झाल्या गोष्टीला आपल्याकडे काही उपाय आहे का? नाही वाटत मला शिकावंसं. म्हणजे लिहायला वाचायला बसलं ना की कंबर धरते, पाठीतून कळ जाते एकदम. खरं सांगू का, भीती वाटते मला. वाचण्यासाठी समोर पुस्तक धरलं की छाती भीतीने दडपून जाते. अगदी अक्षर दिसेनाशी होतात समोरची. नको हे काही, अगदी असं वाटायला लागतं मला. भीती वाचनाची का हो? नाही म्हणजे आता तर सरावाने जमू लागलं होतं, मग कसली भीती? सासूबाई आल्या होत्या, त्या सांगत होत्या की या शब्दांचं तेज असतं भार. बाई माणसाला आणि विशेषतः गर्भारशीला झेपत नाही म्हणे ते. माझ्या पोटातला जीव म्हणूनच. खरंच झालं असेल का हो असं? म्हणजे माझ्या शिकण्याचा परिणाम त्याच्यावर हो असेलच, म्हणूनच झालं असेलच. नाही हो ताई, हे असं काहीही नसतं. यांनी मला सांगितलंय ना,
आणि हे म्हणतात की असं भलतं सलतं काही मनात आणायचं नाही. मी आहे ना, आपण बसूया, आपण दोघी मिळून सुरुवात करू. हा नको आता हे काही, खरंच नको. ही विषयाची परीक्षा नको आता. तुम्ही असं करा, तुम्ही शिका, खूप अभ्यास करा आणि मला वाचून दाखवा. दाखवाल ना? या बसा. आपण आल्याची मी बाईसाहेबांना वर्दी देतो. अलका, बाईसाहेबांना निरोप द्या. टिळक आणि आगरकर भेटायला आलेत म्हणून. आपण भेटण्यास तयार झालात. बाईसाहेबांना फार संतोष झालाय. जा. ओंकारेश्वरा, आता काय करावे? काय झाले नाना? हो, आपल्याला भेटून आल्याचं मी बाईसाहेबांच्या कानावर घातलं होतं. त्यामुळे ते आता फक्त आपल्यालाच भेटू इच्छितात. मात्र मी गोपाळरावांचा उल्लेख न केल्यामुळे त्यांनी गोपाळरावांची भेट नाकारली. तुम्ही फक्त एकट्यानेच या असा निरोप धाडलाय. हा काय विचित्र प्रकार आहे नाना. त्यांना स्पष्ट सांगा हे शक्य नाही. भेटायचे तर आम्हाला दोघांना, अन्यथा चला गोपाळराव निघूया. हो, थांबा, असे संतापू नका. खर तर चूक माझीच आहे. आपल्याशी परिचय झाल्यामुळे मी फक्त आपलेच नाव सांगितले आणि विषय नाजूक असल्या कारणाने बाईसाहेब फक्त काळजी घेऊ इच्छितात इतकंच आहे ना. काही गोष्टी षटकर्णी होऊ नये असं त्यांना वाटतं आणि ते साहजिक नाही का? बळवंतराव, अहो तुम्ही काय आणि मी काय, तुम्ही भेटून या, काय म्हणतायत ऐका, मग बोलू आपण. माझी काही हरकत नाही याला. तुमची हरकत आहे की नाही हा प्रश्नच नाही, परंतु त्यांनी भेटायचे तर दोघांना, अन्यथा कुणालाही नाही. आणि भिडे, तुम्ही माझे नाव सांगत आलात ते ठीक आहे, परंतु तुम्ही आलात ते केसरीकारांकडेच, टिळकांकडे नव्हे. त्यामुळे खरं तर तो हक्क गोपाळरावांचाच. ते केसरीचे संपादक आहेत. त्यामुळे राधाबाई साहेबांना आमचा नमस्कार सांगा आणि म्हणा की भेटायला आलो तर आम्ही दोघे येऊ, नाहीतर कुणीही येणार नाही. गोपाळरावांवर माझा स्वतःपेक्षा जास्त विश्वास आहे. तर तुम्ही काय ते ठरवा. ठीक आहे, आपण बसा, मी बोलतो बाईसाहेबांशी. बळवंतराव, मैत्री राखावी तर तुम्हीच. मैत्री तर आहेच, परंतु हा केसरीच्या प्रतिष्ठेचा प्रश्न आहे. मालक मोठा की संपादक, तर वृत्तपत्राचा संपादक मोठा मानायला हवा. नाहीतर कागदावर काय ज्ञानेशाची ओवीही छापता येते, ती छछोर लावणीही. बाईसाहेब भेटायला तयार आहेत, या आपण. या. बसा. बळवंतराव, गोपाळराव, नानासाहेबांनी आपल्या कानावर विषय घातला असेलच. राधाबाई साहेब, तुम्ही आमच्यावर जो विश्वास ठेवलात त्यावर आम्ही पूर्ण खरे उतरण्याचा प्रयत्न करू.
मात्र जे काही आहे ते कुठलीही भर न घालता मनमोकळेपणे सत्याने सांगा. जे सत्य आहे तेच इतकं पिळवटून टाकणार आहे की त्यात आणखीन भर घालणं शक्य नाही. हे कृत्य करणाऱ्यानितकं क्रौर्य कल्पनेतही आमच्याकडून करवणार नाही. आणि जे कल्पनेतही आम्हाला सहन होत नाही ते आमच्या पोटचं लेकरू भोगतंय बळवंतराव. आपणास ठाऊक असेल की छत्रपती शिवाजीराजे महाराज दत्तक गेले आहेत. होय. मात्र त्यांना वेडसर ठरवून त्यांच्यावर विलायती उपचार चालू केलेत. आणि हे सगळं करण्यामागे त्यांची दत्तक मातोश्रीबाई आणि दिवाण बर्वे यांचं संगनमत आहे. महाराजांना महालात कोंडून मारहाणीपर्यंतचे प्रकार गेलेत असे समजते.